नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही MH लॉ CET 2027 ची तयारी करत असाल, मग ती 3 वर्षाची LLB असो किंवा 5 वर्षाची, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या विभागात एक असा टॉपिक बघणार आहोत जो प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये नक्की विचारला जातो, आणि तो म्हणजे ब्लड रिलेशनशिप टेस्ट, ज्याला नातेसंबंधावर आधारित चाचणी देखील म्हटलं जातं। बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये गोंधळ होतो। मामाच्या मुलाच्या बहिणीची आई म्हणजे कोण लागते, अशा प्रश्नामध्ये वेळ जातो आणि उत्तर चुकण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, काळजी करू नका। आजच्या या कंप्लीट लेक्चरमध्ये आपण फॅमिली ट्री मेथडने प्रश्नाला सॉल्व्ह करणार आहोत, ज्यामुळे कितीही मोठे नाते असले तरी अगदी 2 सेकंदात तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता। त्यानंतर यामध्ये शॉर्टकट ट्रिक्स कोणत्या आहेत, सिम्बॉलचा वापर करून प्रश्न कसे सोडवायचे, मग ते पॉइंटिंग बेस्ड असोत, कोडेड रिलेशनशिप मध्ये असोत किंवा पझल बेस्ड असोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर नातेसंबंधावरील एकही मार्क तुमचा वाया जाणार नाही। चला तर मग पेन आणि वही हातात घ्या आणि आजच आपले गुण पक्के करा। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, आजचा आपला 4था लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधील ब्लड रिलेशनशिप टेस्ट हा टॉपिक बघणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीज, कोडिंग सिरीज आणि सिलॉगिझम या तिन्ही टॉपिकचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधील सर्व मार्क पक्के करण्यासाठी ही कंप्लीट लेक्चर सिरीज बघत चला, जेणेकरून तुमचा एकही मार्क यामध्ये वेस्ट होणार नाही। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच लेक्चर स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघूया चिन्हांचा वापर, म्हणजेच की फॅमिली ट्री नोटेशन्स कशा प्रकारे द्यायचे। तर मित्रांनो, कागदावर नातेसंबंध मांडताना नावे लिहिण्याऐवजी तुम्ही चिन्हांचा वापर करू शकता। तर कशा प्रकारे, तर या तक्त्यामध्ये बघा, नात्यांचा प्रकार आहे पुरुष, स्त्री, पती पत्नी, भाऊ बहीण आणि पिढीतील फरक। तर सर्वात पहिले, जर तुम्हाला प्रश्नामध्ये पुरुष यासाठी चिन्हाचा वापर करायचा आहे, तर तुम्ही ब्रॅकेटचा किंवा ॲडिशनचा वापर करू शकता। म्हणजे बघा, A+ म्हणजे पुरुष, त्याचप्रमाणे स्त्री म्हणजे फिमेल साठी तुम्ही B निगेटिव्ह असं लिहू शकता। त्यानंतर पती पत्नी म्हणजे मॅरिड कपल साठी तुम्ही दुहेरी बाण दाखवू शकता, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल की A आणि B हे दोन्ही पण काय आहेत, पती पत्नी। त्यानंतर आहे भाऊ बहीण, तर भाऊ बहिणीसाठी तुम्ही एकेरी रेघ द्या, म्हणजे भाऊ आणि बहीण या दोन्ही मध्ये पण एकेरी रेघ द्या। त्यानंतर आहे पिढीतील फरक, म्हणजेच की जनरेशन गॅप दाखवण्यासाठी तुम्ही काय करा, वडील आणि मुलगा यामध्ये अशा प्रकारे चिन्हांचा वापर करा। तर मित्रांनो, तुम्ही चिन्हांचा वापर करून म्हणजेच की फॅमिली ट्री नोटेशन्स करून प्रश्नाला अगदी 2 मिनिटात सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला पिढ्यांचे वर्गीकरण म्हणजेच की जनरेशन स्ट्रक्चर दिलं जातं, तर तेव्हा तुम्हाला प्रश्नातील पात्रांची योग्य पिढी ओळखता आली पाहिजे। तर या ठिकाणी बघा, पहिली पिढी म्हणजे आजोबांची पिढी, तर त्यामध्ये आजोबा, आजी, पॅटर्नल आणि मॅटर्नल, ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर हे असतात। त्यानंतर दुसरी पिढी, ज्यामध्ये पालकांची पिढी असते, ती म्हणजे वडील, आई, काका, मामा, मावशी, आत्ते, आत्या। तर हे काय झाले, दुसरी पिढीमध्ये, ज्यांना पॅरेंट्स, अंकल्स आणि आंट्स म्हणतात। त्यानंतर आहे तिसरी पिढी, म्हणजे तुमची स्वतःची पिढी, त्यामध्ये तुम्ही भाऊ बहीण, आते भाऊ, मावस बहीण, चुलत भाऊ, सिबलिंग्स आणि कझन्स असतात। तर त्यानंतर आहे चौथी पिढी, आणि चौथी पिढी म्हणजे तुमच्या मुलांची पिढी, आणि त्यामध्ये मुलगा, मुलगी, पुतण्या, भाची, सन, डॉटर, नेफ्यू आणि नीस हे सर्व असतात। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की पहिल्या पिढीमध्ये कोण येतं, दुसऱ्या पिढीमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या पिढीमध्ये कोण कोण येतं। कारण की मित्रांनो, तुम्हाला जर पिढीमधील गॅप व्यवस्थितपणे समजला किंवा प्रश्नामध्ये दिलेली पिढी व्यवस्थितपणे समजली, तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर पुढे आहे महत्वाचे इंग्रजी व मराठी शब्द, ज्याला की टर्मिनॉलॉजी असे म्हटलं जातं। म्हणजेच मित्रांनो, काय होतं की लॉ CETच्या पेपरमध्ये बऱ्याचदा इंग्रजी शब्दांचा वापर होतो, आणि त्यामुळे या शब्दांचा अर्थ स्पष्ट असणे आवश्यक आहे।
म्हणजे बघा, पॅटर्नल म्हणजे वडिलांच्या बाजूकडील नातेसंबंध, उदाहरणार्थ पॅटर्नल अंकल म्हणजे काका. तशाच प्रकारे मॅटर्नल जेव्हा परीक्षेमध्ये विचारलेलं असतं तर त्याचा अर्थ असा होतो की आईच्या बाजूकडील नातेसंबंध, म्हणजेच की मॅटर्नल अंकल मामा. त्यानंतर आहे नेफ्यू. नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा. नीस म्हणजे पुतणी किंवा भाची. कझन म्हणजे चुलत, मावस, आते, मामे भाऊ किंवा बहीण. फादर इन लॉ और मदर इन लॉ म्हणजे सासरे किंवा सासू. सन इन लॉ म्हणजे जावई. डॉटर इन लॉ म्हणजे सून. ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा, दीर, भाऊजी आणि मेहुणा. त्यानंतर आहे सिस्टर इन लॉ, आणि सिस्टर इन लॉ म्हणजे ननंद, भावजाई, मेहुणी आणि जाऊबाई. तर अशा प्रकारे हे सर्व टर्मिनॉलॉजी जे की आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा मॅटर्नल किंवा पॅटर्नल हे विचारले जातात तर तेव्हा तुम्हाला कोणत्याच प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याच्या 3 भन्नाट ट्रिक्स. आणि त्या 3 भन्नाट ट्रिक्स कोणकोणत्या आहेत तर त्या आपण 1 बाय 1 शिकूया. तर यामध्ये पहिले आहे स्वतःला त्या नात्याच्या ठिकाणी ठेवा, ज्याला सेल्फ सबस्टिट्यूशन मेथड असे म्हणतात. म्हणजे बघा, आता खाली आपण उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया. तर जर प्रश्न दर्शविणारा किंवा छायाचित्रावर आधारित पॉइंटिंग टू अ फोटो असेल तर वाक्यातील माझ्या किंवा माझे या शब्दापासून सुरुवात करा आणि ते नाते स्वतःशी जोडून पहा. म्हणजे बघा, उदाहरण दिलंय, तो माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलंय, माझ्या, आणि आपल्याला सांगितलंय की आपण माझ्या किंवा माझे या शब्दापासून सुरुवात करा. तर माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण, मी स्वतः. आणि मुलाचा मुलगा म्हणजे माझा कोण होईल, मुलगा, बरोबर. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाते. तर ही काय झाली पहिली ट्रिक, सेल्फ सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण बघूया नेक्स्ट ट्रिक. तर मित्रांनो, दुसरी ट्रिक आहे की पर्यायावरून लिंग पद्धत, म्हणजेच की जेंडर एलिमिनेशन कसं करायचं. जर प्रश्नात तुम्हाला विचारलं असेल की ए ही बी ची मावशी आहे, तर यामध्ये बघा, ए ही म्हटल्यानंतर ए पण काय झाली, स्त्री झाली. आणि म्हणून ज्या ज्या पर्यायामध्ये तुम्हाला ए हा पुरुष सिद्ध होत असेल तर ते पर्याय तुमचे काय करा, एलिमिनेट करा. तर ही काय झाली, जेंडर एलिमिनेशन पद्धत. त्यानंतर तिसरी ट्रिक अशी आहे की तुम्हाला पिढीतील फरकाची पद्धत म्हणजेच जनरेशन गॅप रूल माहिती असणं गरजेचं आहे. बघा, पती पत्नी किंवा भाऊ बहीण यामध्ये कोणत्या पिढीचा फरक येतो, 0 पिढीचा फरक येतो. त्यानंतर आई किंवा वडील ही काय झाली, आपल्यापेक्षा 1 पिढी पुढे, तर ही काय झाली, 1 पिढीचा फरक. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी ही काय झाली, -1 पिढीचा फरक. आजोबा आजी हे काय झाले, +2 पिढीचा फरक. तर अशा प्रकारे तुम्हाला जनरेशन गॅप रूल माहिती असणे गरजेचं आहे. जर नातेसंबंधामध्ये 2 पिढ्यांचा फरक दाखवला असेल आणि पर्यायात तुम्हाला भाऊ आणि बहीण दिलं असेल तर भाऊ आणि बहिणीमध्ये किती पिढीचा फरक येतो, 0 पिढीचा फरक येतो. आणि म्हणून जर तुम्हाला पर्यायामध्ये भाऊ बहीण दिलं असेल तर तुम्ही तो पर्याय डायरेक्ट काय करू शकता, इलिमिनेट करू शकता, किंवा त्या ठिकाणी तो चुकीचा असतो. तर अशा प्रकारे ह्या 3ही ट्रिक्स तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. स्क्रीन पॉज करून एके ठिकाणी लिहून घ्या, जेणेकरून नातेसंबंधावर येणारा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर मित्रांनो, आता डायरेक्ट आपण प्रश्न सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवर दिल्याप्रमाणे पहिला प्रश्न विचारलाय. एका छायाचित्राकडे बोट दाखवत सुरेश म्हणाला, ती माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. तर सुरेशचे त्या मुलीशी काय नाते आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचं सेम एक्झाम्पल आपण आताच बघितलं. आणि पहिल्या ट्रिकनुसार आपल्याला काय करायचं आहे की प्रश्नामध्ये ज्या ठिकाणापासून माझे किंवा माझ्या सुरू होत आहे तर तिथून आपल्याला प्रश्नाला सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. तर बघा, माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी, एकुलता एक मुलगा म्हणजे सुरेश स्वतः, आणि एका मुलाची मुलगी म्हणजेच की त्याची मुलगी. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलंय की सुरेशचे त्या मुलीशी काय नाते आहे.
तर मित्रांनो सुरेशचे त्या मुलीशी कोणते नाते येईल? वडिलांचे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर सी, वडील. आहे ना सोपं? तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कोणतीच अडचण येणार नाही. तर या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न विचारलाय, पी हा क्यूचा भाऊ आहे, आर ही क्यूची आई आहे, यस हा आरचा वडील आहे, टी ही यसची आई आहे, तर पी चे टी शी काय नाते आहे? तर मित्रांनो आता यामध्ये काय करा की दिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्या. तर पी हा क्यूचा भाऊ आहे म्हटल्यावर पी आणि क्यू हे दोघं काय होईल? भाऊ भाऊ. त्यानंतर ते म्हणतात की आर ही क्यूची आई आहे. आणि मित्रांनो आर जर क्यूची आई असेल आणि क्यूचा भाऊ पी असेल म्हणजेच की या दोघांची देखील आई काय होईल? आर. त्यानंतर आहे एस हा आरचा वडील आहे. यस जर आरचा वडील असेल तर पी आणि क्यूचा कोण असेल? आजोबा. आणि टी ही यसची आई आहे. म्हणजे या ठिकाणी पी आणि क्यूच्या आजोबांची आई म्हणजे त्यांची कोण झाली? पणजी. आणि आता तुम्हाला प्रश्नात काय विचारले तर सांगा की पी चे टी शी काय नाते आहे? तर मित्रांनो या ठिकाणी पी हा टी चा कोण आहे? पणतू. जर पी च्या आजोबाची आई टी असेल तर आजोबाच्या आईचं आणि पीचं काय नातं येईल? पणतू. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन ए, पणतू. तर मित्रांनो तिसरा आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय, जर ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे आणि ए क्रॉस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, तर खालीलपैकी कोणते समीकरण सी हा यम चा पुतण्या आहे हे दर्शविते? तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला डायरेक्ट पर्यायामधून एक एक पर्याय चेक करायचा आहे की कोणत्या पर्यायामध्ये सी हा यम चा पुतण्या येईल. तर दिलेली जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर सर्वात पहिले आपण काय करूया की ऑप्शन ए जो आहे तर त्याला घेऊया. ऑप्शन ए या ठिकाणी बघा एम मायनस के आणि एम मायनस के म्हणजे या ठिकाणी बघा ए मायनस बी म्हणजे काय दिलंय? ए ही बी ची बहीण आहे म्हणजे या ठिकाणी एम ही के ची बहीण आहे. त्यानंतर दुसरं बघा, दुसरं म्हणजे काय येईल? के क्रॉस सी आणि के क्रॉस सी. आता क्रॉसचं बघा काय दिलंय? ए क्रॉस बी काय आहे? ए हे बी चे वडील आहेत म्हणजे या ठिकाणी के हे सी चे वडील आहेत. तर मित्रांनो यम ही बहीण आहे, के हा वडील आहेत आणि त्यानंतर बघा सी प्लस डी आणि प्लसचं काय दिलंय? ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे म्हणजे या ठिकाणी सी हा डी चा भाऊ आहे. म्हणजेच की या ठिकाणी सी काय आहे? मुलगा. आणि म्हणून सी हा यम चा काय झाला? पुतण्या झाला. म्हणजेच या ठिकाणी आपलं डायरेक्ट उत्तर काय येईल? ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, अंजली म्हणाली हा मुलगा माझ्या पतीच्या वडिलांच्या एकुलत्या एका सुनेचा मुलगा आहे, तर अंजलीचे त्या मुलाशी काय नाते आहे? विद्यार्थी मित्रांनो दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा. आता या ठिकाणी बघा अंजलीच्या पतीचे वडील म्हणजे तिचे काय होईल? सासरे. आणि त्यांची एकुलती एक सून म्हणजे ती स्वतः कोण? अंजली. आणि अंजलीचा मुलगा म्हणजे अंजली तिची काय होईल? आई. आहे ना सोपं? म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन डी, आई. तर मित्रांनो व्यवस्थितपणे लक्ष द्या. पाचवा प्रश्न विचारलाय, ए आणि बी ही दोन्ही पण भावंडे आहेत. सी ही ए ची मुलगी आहे, डी हा बी चा मुलगा आहे, तर सी आणि डी या दोघांचे नाते काय? विद्यार्थी मित्रांनो दिलेली माहिती व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि मग प्रश्नाला सॉल्व्ह करा. तर या ठिकाणी बघा तुम्हाला भावंडे विचारलेले आहेत. तर मित्रांनो भावंडे म्हटल्यावर एकतर ते भाऊ बहीण असू शकतात किंवा भाऊ भाऊ असू शकतात. तर या ठिकाणी बघा ए आणि बी हे दोन्ही पण भावंडे आहेत. सी ही ए ची मुलगी आहे तर डी हा बी चा मुलगा आहे. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की वडिलांच्या किंवा आईंच्या भावंडांना चुलत किंवा मामे भावंडे म्हणजे कझन्स असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी सी आणि डी हे दोन्ही पण काय झाले? चुलत भावंडे.
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. तर अशाच प्रकारचे अजून देखील प्रश्न सॉल्व्ह करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा 6वा प्रश्न विचारलाय. ई हा ए चा मुलगा आहे, डी हा बी चा मुलगा आहे, ई चे लग्न सी शी झालेले आहेत, सी ही बी ची मुलगी आहे, तर डी चे ई शी नाते काय? तर मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा काय सांगितलंय की ई चे लग्न सी शी झाले आहे आणि सुरुवातीला म्हटलंय की ई हा ए चा मुलगा आहे. म्हणजेच या ठिकाणी ई काय झाला? पती आणि सी काय झाली? पत्नी. आणि मित्रांनो, डी हा बी चा मुलगा आहे आणि सी देखील बी चा मुलगा आहे. म्हणजे या ठिकाणी बी ची 2 मुले आहेत, सी आणि डी. आणि सी जर पत्नी म्हणजे मुलगी असेल तर डी हा काय झाला? भाऊ. आणि सी ही काय झाली? बहीण. तर आता तुम्हाला काय विचारलंय की डी चे ई शी नाते काय? सी चं लग्न जर ई शी झालं असेल म्हणजेच पत्नीच्या भावाला काय म्हणतात? ब्रदर इन लॉ, मेहुणा. म्हणजेच या ठिकाणी डी हा ई चा काय आहे? मेहुणा. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय ए. त्यानंतर आहे 7वा प्रश्न. रीनाचे वय तिचे वडील टोनी यांच्या वयाच्या 1/3 आहे. टोनीची बहीण मारिया ही टोनीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. जर मारिया 35 वर्षाची असेल तर रीनाचे वय किती? तर मित्रांनो, सर्वात पहिले समजून घ्या की 1/3 म्हणजे नेमकं किती. तर मित्रांनो, 1/3 म्हणजे 1/3 0.33. तर हे काय झाले? 1/3. आणि आता पुढं काय सांगितलंय की टोनीची बहीण मारिया ही टोनीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आणि आता मारियाचे वय किती आहे? 35 वर्ष. आणि मित्रांनो, मारिया जर टोनीपेक्षा 5 वर्षांनी लहान असेल म्हणजेच की टोनीचं वय मारियापेक्षा 5 वर्षांनी जास्त असेल आणि मारियाचं वय जर 35 वर्ष असेल तर टोनीचं वय किती असेल? 40 वर्ष. आणि प्रश्नामध्ये काय दिलंय की रीनाचे वय तिचे वडील टोनी यांच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला 40/3 करावे लागतील आणि ते किती येईल? 13.33. म्हणजेच या ठिकाणी रीनाचे वय किती आहे? 13.33 वर्षे. कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर बी मध्ये. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय बी. त्यानंतर आहे 8वा आणि महत्वाचा प्रश्न. ए ही बी ची बहीण आहे, सी हा बी चा भाऊ आहे, डी हा सी चा मुलगा आहे, तर ए चे डी शी नाते काय? तर मित्रांनो, व्यवस्थितपणे बघा, या ठिकाणी काय सांगितलंय की ए ही बी ची बहीण आहे आणि सी हा बी चा भाऊ आहे. म्हणजे या ठिकाणी सी आणि बी या दोघांची देखील बहीण कोण आहे? ए. आणि मित्रांनो, डी हा सी चा मुलगा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय की ए चे डी शी नाते काय? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, ए जर सी ची बहीण असेल, सी हा ए चा भाऊ असेल आणि सी चा मुलगा डी असेल तर वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय बी, आत्या. त्यानंतर आहे 9वा प्रश्न. एका माणसाने एका स्त्रीला सांगितले, तुझ्या भावाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे. तर त्या स्त्रीचे त्या माणसाच्या पत्नीशी काय नाते आहे? तर मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचंय? माझ्या या शब्दापासून सुरुवात करायची आहे प्रश्न सॉल्व्ह करायला. तर मित्रांनो, माझ्या पत्नीचा भाऊ म्हणजे पत्नीचा तो काय झाला? सख्खा भाऊ. आणि त्या स्त्रीच्या भावाचा मुलगा म्हणजेच पत्नीचा भाऊ. याचा अर्थ त्या स्त्रीचा भाऊ हा पत्नीचा आणि तिच्या भावांचा दोघांचा देखील काय होईल? वडील. आणि जर ती व्यक्ती पत्नीचे वडील असेल तर ती स्त्री पत्नीच्या वडिलांची बहीण असेल आणि वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. म्हणजेच या देखील प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन बी, आत्या. त्यानंतर आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न. व्यवस्थितपणे लक्ष द्या. के हा जे चा भाऊ आहे, यम ही के ची बहीण आहे, पी हा यन चा भाऊ आहे, यन ही जे ची मुलगी आहे, तर पी चे काका कोण आहेत? म्हणजेच मित्रांनो, या प्रश्नामध्ये काय होतंय? व्यवस्थितपणे लक्ष द्या की के हा जे चा भाऊ आहे
म्हणजे या ठिकाणी के आणि जे हे दोन्ही पण काय झालेत, भाऊ भाऊ. आणि जेची मुलगी आहे यन, यनचा भाऊ आहे पी. म्हणजेच की यन आणि पी या दोघांचे वडील कोण झाले, जे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले की पी चे काका कोण आहेत. तर मित्रांनो, जर जे आणि के हे भाऊ भाऊ असेल आणि जेचा मुलगा पी असेल, म्हणजेच या ठिकाणी के हा पी चा काका आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल, पर्याय डी. आहे ना सोपं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या सेशन मध्ये आपण ब्लड रिलेशनशिप टेस्ट म्हणजेच की नातेसंबंधावर आधारित प्रश्न यावरती अतिशय महत्वाचे 10 प्रश्न घेतलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला हे सर्व प्रश्न व्यवस्थितपणे समजले असतील. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, तर सर्वात पहिले आपण शिकलो फॅमिली ट्री नोटेशन म्हणजे नेमकं काय, पिढ्यांचे वर्गीकरण कसे करायचे, महत्वाचे इंग्रजी व मराठी शब्द ज्याला की टर्मिनॉलॉजी असे म्हणतात, प्रश्न सोडवण्याच्या 3 भन्नाट ट्रिक्स कशा वापरायच्या, आणि मित्रांनो अतिशय महत्वाचे 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन. तर मित्रांनो, हा होता आपला लॉ सीईटी 2027 साठीचा ब्लड रिलेशनशिपचा कंप्लीट क्लास. मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या लेक्चर नंतर नातेसंबंधावरील प्रश्नाची भीती तुमच्या मनातून पूर्णपणे निघून गेली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे लॉ सीईटी 2027च्या सर्व विषयांची तयारी मोफत आणि सोप्या मराठी भाषेत करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लॉ सीईटी देणाऱ्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील महत्त्वाचे लेक्चर तुमच्याकडून मिस होणार नाही. तर मित्रांनो, अभ्यास करत रहा, प्रयत्न करत रहा. भेटूया पुढील लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.